बघा मुलांनो, आज आपण NMS साठी एकूण तुम्हाला 234 प्रश्न देणार होतो. त्याच्यातले 3 भाग कंप्लीट झालेले आहेत आणि आज लास्ट भाग आहे. या सर्व प्रश्नाचा NMS च्या दृष्टिकोनातून सगळ्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे अभ्यास करावा. बघा, प्रश्न क्रमांक आपला चालू होता 201 क्रमांकाचा प्रश्न आपला चालू होता. बघूया आपण 200 क्रमांकाचा प्रश्न कोणता आहे. बघा, बलाची एकके. SI एकक कोणता आहे? न्यूटन. आणि CGS एकक कोणता आहे? डाइन. लक्षात घ्या, CGS कोणता आहे? डाइन. दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, विद्युत प्रभाराला धन प्रभार आणि ऋण प्रभार अशी नावे कोणी दिली? कोणी दिली? बेंजामिन फ्रँकलिनने दिली. लक्षात घ्या, उत्तर काय याचं? बेंजामिन फ्रँकलिन. पुढचा प्रश्न बघा आता, ॲम्बरला ग्रीक भाषेत काय म्हणायचं? इलेक्ट्रॉन असं म्हणतात. पुढचा प्रश्न बघा आता, समान विद्युत प्रभार असलं तर प्रतिकर्षण असतं आणि विरुद्ध प्रभार असला विद्युत प्रभार तर आकर्षण असतं. 206 नंबरचा प्रश्न, विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? बघा, प्रतिकर्षण. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, प्रतिकर्षण कसोटीचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न, ढगातून पडणाऱ्या विजेच्या बचावासाठी काय वापरलं जातं? तडित रक्षक. सगळ्यांनी लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पण काय वापरलं जातं? तडित रक्षक. आणि तो तडित रक्षक कशाचा बनवतात? तांब्याचा. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न बघा, उष्णता संक्रमणाचे प्रकार 3 आहेत: वहन, अभिसरण आणि प्रारण. कोणते? वहन, अभिसरण आणि प्रारण. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पण पुढील प्रश्न आपण पाहू आता, वहन अभिसरणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. लक्षात घ्या, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वहन अभिसरणासाठी माध्यम आवश्यक असतं, परंतु प्रारण हा उष्णता संक्रमणाचा तिसरा जो प्रकार आहे त्याला माध्यमाची आवश्यकता नसते. लक्षात घ्या. पुढील प्रश्न बघू आपण आता. पुढचा प्रश्न बघा आता, सर्वाधिक उष्णता कोणत्या रंगाकडून शोषली जाते? लक्षात ठेवा, सर्वाधिक उष्ण काळे कपडे म्हणून कमी वापरले जातात. लक्षात ठेवा, पांढऱ्या रंगाकडून कमी उष्णता शोषली जाते, काळ्या रंगाकडून जास्त उष्णता शोषली जाते. लक्षात सगळ्यांच्या. पुढचा प्रश्न बघा आता, उष्णतेच्या प्रसारणासाठी कशाची आवश्यकता असते? माध्यम. खूप महत्त्वाचा प्रश्न, माध्यमाची आवश्यकता असते. माध्यमाची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न बघा आता, सूर्यापासून पृथ्वीला टिंब उष्णता मिळते. म्हणजे सूर्यापासून पृथ्वीला कशा स्वरूपात उष्णता मिळते? तर प्रारणाच्या स्वरूपात. कोणतेही माध्यम नसताना मिळणारी ऊर्जा प्रारणाद्वारे मिळते. पुढचं, 100 मिलीमीटर प्रति तास पाऊस पडणे यालाच ढगफुटी असं म्हणायचं. म्हणजे ढगफुटी झाली म्हणजे किती मिली पाऊस पडतो? 100 मिलीलीटर असा पाऊस पडतो. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, दर सेकंदाला किती विजा चमकतात? दर सेकंदाला किती विजा चमकतात? 40. सुनामीची उंची किती असते? 100 फुटापर्यंत असते. लक्षात घ्या, सुनामीची उंची किती? 100 फूट. लाटांचा वेग सुनामी आली की 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. पेशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक. लक्षात घ्या, पेशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक याने लावला. पुढचा प्रश्न बघा आता, सर्व सजीव पेशीपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. हे कोणी शोधून काढलं? MJ स्लायडेन आणि थिओडॉर शॉन यांनी शोधून काढलं. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघू आपण आता, सूक्ष्मदर्शी उपकरण कोणी तयार केलं? अँटोन लिव्हेनॉव. कोणी तयार केलेलं? अँटोन लिव्हेनॉव. पुढचा प्रश्न बघू आपण, पेशीच्या आकारमानाचे मोजमाप कशाद्वारे केले जातात? मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. पुढचा प्रश्न आपण बघूया, पेशींचा आकार
बघा पेशींच्या आकाराचे प्रकार आहेत. गोलाकार पेशी असते, दंडाकार असते, परत सर्पिलाकार असते, आणि परत अंडाकृती, आयताकार असे पेशींच्या आकाराचे हे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न बघा आता. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकमुळे प्रतिमा 2 अब्जपर्यंत मोठी होऊ शकते. बघा, सूक्ष्मदर्शकाचा उपयोग सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्यासाठी किती महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक. पुढचा प्रश्न बघा आता. पेशीभित्तिका. आता पेशीभित्तिका जी आहे ती फक्त कुठं असते, वनस्पती पेशीमध्येच आपल्याला आढळून येते. पुढील प्रश्न बघा. तंतुकणिका ऊर्जा तयार करतात म्हणून त्यांना पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात. 8वी मध्ये पण आहे हा प्रश्न, महत्त्वाचा, लक्षात घ्या. पुढील प्रश्न बघा आता. वनस्पती पेशीतील हरितलवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात. बघा, वनस्पती हरितलवकाच्या सहाय्यानं काय प्रकाश संश्लेषणाचं काम करतात. पुढील प्रश्न बघू आपण आता. रिक्तिका या पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात. बघा, रिक्तिकाचं काय काम आहे. पेशीतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे. पुढचा प्रश्न. पेशीतील सर्वात महत्त्वाचे अंग कोणतं आहे. केंद्र काय, लक्षात घ्या. काही सूक्ष्मजीवांचे प्रकार आहेत बघा, दिले तुम्हाला की पॅरामेशियमचा किती आहे आकार, 100 मायक्रोमीटर आहे. परत टायफॉइड रोगजंतूचा किती आहे, 1 ते 3 मायक्रोमीटर आहे. पोलिओचा विषाणू किती आहे, 28 नॅनोमीटर आहे. हे आकार लक्षात घ्या सगळ्यांना. राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कुठं आहे, पुण्याला, लक्षात घ्या. परत आकार व जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. बघा कशा पद्धतीने, शैवाल, कवके, आदिजीव, जीवाणू आणि विषाणू अशा प्रकारे लक्षात घ्या. पडतो बरं का आकार, हा नीट लक्षात घ्या आकार. पुढचा प्रश्न बघा आता. सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थाचे दुसऱ्या कार्बनी पदार्थात रूपांतर होण्याच्या रासायनिक प्रक्रियेला काय म्हणायचं, किण्वन असं म्हणतात. लक्षात घ्या, काय म्हणायचं, किण्वन. आमने किंवा कुजणे देखील म्हणतात. पुढचा प्रश्न. विशिष्ट प्रकारची औषधे शरीरातील रोगजंतूचा नाश करतात आणि त्यांची वाढ रोखतात. ह्या औषधांना काय म्हणायचं, अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके. पुढचा प्रश्न बघू आपण. स्वतःचे पोषण करताना काही सूक्ष्मजीव काही विषारी एन्टेरोटॉक्झिन्स अन्नात मिसळतात. हा पण आहे महत्त्वाचा प्रश्न. पुढील प्रश्न बघू आपण. सुमारे टिंबटिंब टक्के आजार हे अस्वच्छतेमुळे होतात. किती आजार होतात, 80% आजार होतात. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघू आपण. निरोगी मानवी शरीराचे तापमान किती आहे. निरोगी मानवी शरीराचे तापमान किती आहे, 37°C आहे. लक्षात घ्या. ओके, अशा प्रकारे तुम्हाला इयत्ता 7वीमध्ये सर्व विषयांचे महत्त्वाचे प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत. सगळ्यांनी या सर्व प्रश्नांचा अतिशय उत्तम प्रकारे अभ्यास करावा.